पुणे महापालिकेमध्ये भाजपला बहुमत मिळालंय। असं असलं तरी अजून देखील भाजपनं गटनेत्याची निवड केलेली नाहीये। आता 2 दिवसांमध्ये गटनेत्याची निवड करण्यात येणार असल्याची माहिती ही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। त्याबरोबरच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये महापौराची निवड होणार असल्याचं देखील मोहोळ यांनी स्पष्ट केलंय। निवडणूक पार पडली आहे, मात्र अजून देखील गट स्थापन झालेला नाही, गटनेता नाही, महापौर नाही, तर दुसरीकडे भार तुमच्यावर आहे। नाही, ती एक प्रक्रिया असते। मतदान झाल्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर त्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते। 7 दिवसाची नोटीस महापौराच्या आणि उपमहापौराच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या आधी 7 दिवसाची नोटीस काढावी लागते। माझ्या माहितीप्रमाणे काल महापालिकेच्या नगर सचिव आहेत त्यांनी आणि डिव्हिजनल कमिशनर यांनी ठरवून काही 6 तारीख काही ती नक्की केली असं कालच्या ह्याच्यात होतं। पण ती प्रक्रिया आहे। मला असं वाटतं की 2 दिवसात आमचा गटाचा नेता निश्चित केला जाईल आणि त्यानंतर महापौर पदाची निवडणूक साधारणतः मला वाटतं 6 तारखेचा काहीतरी आता प्रशासनाने काहीतरी माहिती देत आहेत की 6 तारखेला साधारणतः निवडणूक होईल। म्हणजे 27 तारखेला गट स्थापन होईल। 27 तारखेला आमचा गट स्थापन होणार आहे आणि त्यावेळेला आमचा पक्षनेता कोण आहे, गटनेता कोण आहे, त्या दिवशी फायनल होईल। महापौराची निवडणूक मी म्हणाल तसं 6 तारखेला साधारणतः आहे असं आत्ता कळतंय। पण त्याच्या अगोदर बसेल महापौर निश्चित होईल आपलं करावंच लागेल ना आम्हाला। आधी गटनेता होईल आणि त्यानंतर ज्या दिवशी फॉर्म भरायचे, माझ्या अंदाजाने 30च्या आसपास काही फॉर्म भरण्याचा दिवस असावा, तर त्या दिवशी आमचं उमेदवार महापौर पदाचे उपमहापौर पदाचे जे उमेदवार त्या दिवशी निश्चित होते। रेस संपताच काही ठिकाणी खोदकाम देखील सुरू झालंय, त्यामुळे काहीशे पुणेकर ट्रोल देखील करताना दिसत आहेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना। जे करायचं ते चांगलंच करू, सर्वोत्तम करू हा पुणेकरांना शब्द दिला। त्यामुळे आम्ही सगळे मिळून प्रशासनाला सोबत घेऊन या पुण्याचं सगळं काम जे आपल्याला करायचं ते भविष्याचा विचार करून, रोजच्या अडचणी असतील, विकासाचे प्रकल्प असतील, भविष्याचा विचार सगळं आम्ही व्यवस्थितपणे काम करायचा आमचा प्रयत्न राहणार। पुणेकरांची प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः खासदार या ठिकाणी जनता दरबार घेताना दिसत आहेत आणि लवकरच महानगरपालिकेवर महापौर देखील त्यांचाच विराजमान होईल। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।